शिवसेनेचे सन्माननीय नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सचिव सन्माननीय रामजी रेपटे साहेब, सन्माननीय आदरणीय संदीपजी वावळ साहेब आणि उपस्थित तिथे सर्व सन्माननीय शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे सन्माननीय तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे, त्यांच्या समेत उपतालुका प्रमुख मंगेशअण्णा काकडे, उपतालुका प्रमुख आदरणीय मोहनजी बांगर, उपतालुका प्रमुख सन्माननीय सुनीलजी पवार, सन्माननीय आमचे दुसरे सहकारी किरणजी डावकर, संतोष शेठ बोरे आणि सुनील भाऊ जाधव, हे जे शिवसेनेचे जे सगळे उपतालुका प्रमुख आहेत ते सर्व मुख्य असलेल्या शिवसेनेमध्ये आज बरोबर आलेले आहेत. आणि खरं तर गिले शिकवे काही नसतात राजकारणामध्ये भूमिका आपापली प्रत्येक मांडत असताना कधी कधी चढ उतार होतात. काही वेळेला शब्दांच्या भावना ह्या त्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी मांडत असताना कधीतरी मान अपमान या गोष्टी होत राहतात. पण राजकारणाचं नावच मान अपमान आहे. त्यामुळे इथे उमेदवारी सन्मान्य आमच्या मयूरजी पवार यांना देण्यात आलेली होती. थोडीशी आमची तरुण पोरांचा आग्रह फार होता की या निवडणुकीमध्ये त्यांना संधी द्यावी. मंगेशांना आपल्याबरोबर राहिलेलं कधी नाही, एक पंचवर्षी माझ्याबरोबर होते, बाकी वेळेला समजा त्यांचा पक्ष होता. परंतु या सगळ्यामध्ये काल 2 दिवसामध्ये रामभाई रेपाळेंनी सुद्धा खूप वेळ दिला सचिवांनी आणि खूप अटीतटीच्या या संघर्षामध्ये शेवटी उद्या भविष्यामध्ये मला जिल्ह्यापासून राज्यात जायचं आहे आणि इथं साखळदंड नको ह्या महत्त्वाच्या गटामध्ये. म्हणून प्रसन्नजी डोके असतील, आम्ही सगळी मंडळी असतील, प्रदीपजी देवकर असतील, किंबहुना सतीशबाई कसबे असतील, संतोषजी घोटणे असतील, मयूर पवारचा आमचा सगळा जो मित्रपरिवार असेल, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून, प्रशांत आमचा वामन असेल, शेवटी इच्छा ह्या सगळ्या असलेल्या भावना ह्या आपल्या सगळ्या प्रेमाच्या आहेत. परंतु काही वेळेला आपल्याला समन्वयाचा निर्णय घ्यावा लागतो. मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्या शब्दाचा सन्मान ठेवला. आणि खरं तर मंगेशांनाची आणि माऊलीशेठची जबाबदारी वाढलेली आहे की राजकारणामध्ये समजा 2 शब्दांनी जरी अलीकडे पलीकडे जरी काही इथून मागच्या काळात वातावरण झालं असेल, परंतु इथून पुढं मात्र या धनुष्यबाणाचा सन्मान वाढवण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करा. पण या जिल्ह्यातून राज्यापर्यंत केवळ धनुष्यबाण उभा राहावा एवढी आपुलकीची इच्छा मात्र मी शिवसेनेचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो. माझी बांधिलकी पक्षाबरोबर आहे, माझी बांधिलकी धनुष्यबाणाबरोबर आहे. मन खरं तर भावना दुखवल्या गेल्यात आमच्या मयूर पवारच्या, आमच्या संतोषच्या, सतीशबाईच्या, प्रशांत मामांच्या आणि अनेक असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. पण ते भर आम्ही ती सल आम्ही म्हणून त्यांची काढू. त्यांची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो माझ्या जवळच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या. मी तुमच्याशिवाय नाही आणि तुम्हाला बरोबर घेऊन 100% इथून पुढचा प्रवास अतिशय सुखकर करेल. सर्वसामान्यांच्या न्याय व्यवस्थेसाठी आणि विकासासाठी हे दमदार पाऊल आपण टाकू. आणि आलेल्या सर्व माऊलीशेठ खंडवड्याच्यावर आलेल्या सर्व सन्माननीय असलेल्या पदाधिकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने सचिव सन्माननीय आदरणीय रामशेठ रेपाळे यांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा यशस्वी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते ढाण्या वाघ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा, आनंदजी दिघे साहेबांचा. माऊलीजी, आता काय सांगाल तुम्ही? काकडे अंतवेश झालेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अधिकृत तुम्ही आता शिवसेनेमध्ये आलात. सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज निर्णय घेताना जरी काही गोष्टी जुन्या आठवत असतील, पण काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि ते काम करायचं ही भूमिका माझी राहिली. मी शरददादांनी खूप दिवस काम केलं आणि व्यक्तिशः म्हणाल तर शिंदेसाहेबांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. आणि मला ज्यांनी मदत केली शिंदेसाहेबांच्या मुळं, जे सचिव रामभाई रेपाळे असतील, विकासजी रेपाळे असतील, आमचे दाजी संदीपजी वावळ, ही सगळी मंडळी ग्रामीण भागात काम करताना ग्रामीण मन जाणून, ग्रामीण कार्यकर्त्याचं मन जाणून त्या परिसरामध्ये विकास काम करतात आणि शिवसेनेची पाळीमुळं घट्ट करण्याचं काम करतायत. आपण विस्ताराने बोलू. सगळ्यात महत्त्वाचं
जुन्नरमध्ये सभा चालली आहे आणि सारखे फोन येत आहेत तिकडे पोहोचणं गरजेचं आहे. आमच्या सगळ्यांच्या मंगेशांना तुम्हाला सॉरी माऊलीजी तुम्हाला शुभेच्छा. मंगेशांना शरददादा सोनवणे यांनी शेवटच्या टप्प्यात तुमची उमेदवारी जाहीर केली. अनेक युवा कार्यकर्त्यांचा रोष पत्करून तुमच्या काय भावना? खरं तर ज्यावेळेस जागा डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी शरददादांना भेटलो होतो. तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही पक्षामध्ये या. परंतु काय कारणास्तव मी माऊली शेठशी चर्चा केली आणि ते माझ्याकडून राहून गेलं. प्रथमतः त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी जर त्यावेळेस आलो असतो तर आज जो समजा म्हणजे जे लोक माझ्यावर नाराज झालेत, मग मयूर पवार असेल, रवी डावकर असेल किंवा बंटी कोकणे असेल, कारण हे इच्छुक उमेदवार झाले. जर मी त्यावेळेस आलो असतो तर कदाचित हे घडलं नसतं. परंतु माझ्या चुकीमुळं खरं तर त्यांना समाजामध्ये जावं लागलं आणि आता थांबण्याची वेळ आली. प्रथमतः मी रामबाई रेपाळे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, रामबाई रेपाळे असतील आणि आपल्या संदीपजी वावळ साहेब आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार आणि खरं तर आमचा हा जो गट आहे हे आमच्या गावचे भूमिपुत्र आदरणीय शरददादा सोनवणे यांचा आभार मानेल की यांनी मला खरं तर उमेदवारी दिली. परंतु हे होत असताना जे लोक नाराज आहेत मी प्रथमतः सर्वांना त्यांना भेटणार आहे, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि ती मला खात्री मी ती करील आणि सर्वांना घेऊन हे पुढची निवडणूक नक्कीच विजय होईल असं मी आपल्याकडे आशा व्यक्त करतो. आता खिचके ताण धन्यवाद. खिचके ताण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खींच के तान. खींच के तान.